श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. मी स्वामींच्या कृपेने ही स्वामी समर्थ नामजप पुस्तिका आणलेली आहे. अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण बाहेर निघायचा मार्ग आहे ना, तिथून बाहेर निघताना पहिलंच स्टॉल लागतं आहे. त्या स्टॉलमध्ये ही नामजप पुस्तिका भेटते. किंमत आहे फक्त 70 रुपये. तर ना त्याच्यामध्ये इतकी छान सुंदर माहिती दिलेली आहे. आपण जपाला सुरुवात कशी लिहायला करायची. शक्यतो स्नान करून हातपाय तोंड धुवूनच जप लिहायला बसायचं. शक्यतो लाल शाईच्या पेननेच नामजप लिहायचा असंही त्याच्यावर सांगितलेलं आहे. प्रत्येक पानावर हे बघा, हे 4 लाईन आहेत. तर ह्याच्यामध्ये पूर्ण 108च नामजप बसतो. खूप सुंदर अशा पद्धतीनं हा जप करायला व्यवस्थित दिलेला आहे. पहिल्या वरती इथं प्रिंटेड आहे श्री स्वामी समर्थ. त्यांचे प्रत्येक ओळीमध्ये कशा पद्धतीने लिहायचं ही दिलेलं आहे. आणि पूर्ण याच्यामध्ये ना पानं आहेत 108 आणि एका पानामध्ये 108 याप्रमाणे 104 पानं आहेत. आणि संपूर्ण एकूण मिळून 11,232 असा नामजप ह्याच्यामध्ये होतो. माझी ही नामजप पुस्तिका पूर्ण होत आलेली आहे. काही मोजके 4-5 पेजेस शिल्लक राहिलेले आहेत. ह्याचा खूप अनुभव येतात. मी जप लिहायले तर आपला जपनं पंचेंद्रियाने होतोय. म्हणजे आपला हात आपल्या बोटांनी लिहितो, ते आपले डोळे, आपलं मन आणि आपली वाणी, सगळ्याच इंद्रियांमधून श्री स्वामी समर्थ नामजप होतो. आणि जेव्हा आपण जपाला बसतो ना, तर आपली एवढी मानसिकता, आपलं लक्ष इकडं तिकडं गेलेलं असतंय. पण जो लिखित स्वरूपात जेव्हा आपण जप करतो तर तेव्हा तसं नसतंय. कारण कसं आहे, आपले सगळे इंद्रिय त्या स्वामी नामजपामध्ये गुंतलेले असतात. आपल्या मनात काहीही नसतंय दुसरं. त्याच्यामुळं नामजपही छान होतो, एकाग्रतेने होतो. आणि त्याचे अनुभवसुद्धा खूप आहेत. खूप जणांचे अनुभव ऐकलेले आहेत. श्री स्वामी समर्थ नामजप लिहिल्याने काय काय भेटलेलं आहे. जी शक्ती नामजपामध्ये आहे ना, ती इतर कशातच नाही. आणि नामस्मरण करण्यानं आणखीन एक होतं की मन पण आपल्याला जरी अस्वस्थ वाटायला लागलं, मनात वाईट विचार यायला लागले, निगेटिव्ह विचार यायला लागले, तर पटकन नामजप लिहायला बसलं तर ते मनातील विचारही कमी होतात आणि आपलं मनही चांगलं शांत होतं. तसंच आणखीन काय होतं की पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. आणि नामजप करताना ना एकदा बसलं की कितीही लिहावाच वाटतो नामजप. स्वामी महाराज आपल्याकडून ही सेवा एवढ्या छान पद्धतीने करून घेतात ना, आपला पण आपल्यावर विश्वास नाही बसत की माझा तर एवढा सहजासहजी हा नामजप दुपारी आपल्याकडं रिकामा वेळ असते ना, तर त्या रिकाम्या वेळामध्ये मी हा नामजप लिहिते. त्याच्यामुळं ना माझा वेळही जातो आणि मनही शांत राहतं, समाधानी राहतं. तर मला वाटलं की हे तुम्हाला सगळ्यांना सांगावं. वटवृक्ष मंदिरामध्ये गेलं की ती नामजप वही तुम्ही आणा. कमीत कमी एक वही तरी लिहा तुम्ही आणि त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. नंतर ही नामजप वही आहे ना, पूर्ण जप लिहून झाला की त्याची आणखी पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा करायची. श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः म्हणून अक्षदा, पाणी, हळद कुंकू, फुलं व्हायचे आहेत. नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर ती वही तुम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये, वटवृक्ष मंदिरामध्ये किंवा समाधी मठ किंवा बाळाप्पा महाराजांचा मठ, इथं कुठेही तुम्ही अर्पण करू शकतात. फक्त ह्या वहीचा नियम एकच आहे की कुटुंबात जर सुतक असेल, वृद्धी असेल तर नामजप लिहायचा नाही आणि इतरांशी बोलत पण तो नामजप लिहायचा नाही. मी आता नामजप लिहिते तर मी थांबले आहे, तुम्हाला सांगण्यासाठी थांबलेले आहे. नामजप पूर्ण करायचा. 1 पेज पूर्ण केल्यानंतरच आपल्याला लिहायचं बंद करायचं आहे. अर्ध्यातून जप सोडायचा नाही. इतक्या साध्या सोप्या पद्धतीचा एक पान म्हणजे 108 वेळा नामजप लिहायला खूप कमी वेळ लागतो. 10 मिनिट मोजून 108 जप लिहायला जातात. आपल्या लिखाणाच्या स्पीडवर असते. त्या पद्धतीनंच तुम्ही जर बघा, आपल्या पद्धतीनं तुम्हाला जसं सोपं होईल त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. दिवसाचं 108 वेळा करा. 1 पान करा किंवा 10 पान करा, 11 पान करा. जे काही सेवा असेल ते मनातून स्वामींच्या चरणी रुजू करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. चला, श्री स्वामी समर्थ. मी आता जप लिहायला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ.